अनेकांच्या डोळ्यामध्ये जी धूळ साचली आहे, जो मोतियाबिंदू या सगळ्या परंपरेचा, या कर्मकांडांचा जो मोतियाबिंदू साचलेला आहे, आलेला आहे, तो काढण्याचं काम तुम्ही करतायत. त्याच्यामुळे तुम्ही एक प्रकारचे वैचारिक आय सर्जन आहात. एवढा मोठा माणूस आपल्या जे आहे, मला असं वाटतं की आपल्या समाजाचं मगाशी ते ॲसेट म्हणून पत्रकारितेचा किंवा माझा उल्लेख करण्यात आला, हृदय चक्रधरांचा उल्लेख करण्यात आला. मी तर असं समजतो की ढोके सर मी तुम्हाला पहिल्यांदा ऐकलेलं आहे आणि या इतक्या वय मला तुमचं माहिती नाही आहे, ज्येष्ठ मला असं वाटतं की वय काही जास्त झालेलं नाही आहे. तुम्ही ज्या पद्धतीने इथे आपल्या भाषणामधून जी काही मांडणी केली आहे बुद्धाच्या विचाराची, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराची जी मांडणी केलेली आहे, मला असं वाटतं की आता जो काळ आहे या काळामध्ये तुमच्या विचाराची संपूर्ण महाराष्ट्रामध्येच नव्हे तर संपूर्ण देशाला गरज आहे. आणि आपल्याला असं करता आलं की ढोके साहेबांची व्याख्यानं, ढोके साहेबांची भाषणं जी आहे ही अनेक शहरांमध्ये आपल्याला आयोजित करतात. आपल्या अनेक शहरांमध्ये आपल्या संस्था आहेत, संघटना आहेत, आपले नातेवाईक वेगवेगळ्या ठिकाणी आहे, छोट्या छोट्या विहारांमध्ये, छोट्या छोट्या सभागृहांमध्ये इतक्या व्यक्तींच्या. आज मी मगाशी मोजत होतो की आजच्या कार्यक्रमाला, माझ्या सत्काराला किती माणसं उपस्थित आहे. स्टेजवरच्यांसह जवळपास 75 माणसं आजच्या या सभागृहामध्ये जाऊन येऊन उपस्थित आहे. आणि इथे संविधानाचा उल्लेख झाला. संविधान अस्तित्वात येऊन, संविधान लागू होऊन आता 75 वर्ष होत आहे. म्हणजे एक एक माणूस जो आहे इथे संविधानाच्या अंमलबजावणीच्या एका वर्षासारखा एक एक माणूस या सभागृहामध्ये उपस्थित आहे. आणि त्याच्यामुळे आपल्याला घाबरण्याची गरज नाही आहे. म्हणजे आपली जी माणसं आहे, संविधान धोक्यामध्ये आहे हे म्हणतो, परंतु जेव्हा या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये संविधानावर घाला घालण्याचे जे काही प्रयत्न होणार होते, ते प्रयत्न कुठल्याही एका पक्षाने नाही, मग तो काँग्रेस पक्ष असो किंवा कुठलाही पक्ष असो, त्याच्यामुळे हे चित्र बदललेलं नाही लोकसभेमधलं. तर जनता एकत्र आली. संविधानावर जेव्हा घाला घालण्यात येण्याचा प्रयत्न होत होता तेव्हा जनता एकत्र आली आणि जनतेला जे काही दाखवायचं होतं ते लोकसभेच्या निवडणुकीमध्ये दाखवून दिलेलं आहे. संविधानावर प्रहार करणे, संविधान बदलवणे एवढं काही सोपं नाही आहे, हे लक्षात घ्या. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जो आहे, ही लढाई आपली नाहीच आहे. म्हणजे आपण जरी बाबासाहेबांचे अनुयायी असलो, आपण जरी या विचाराचे पाईक जरी असलो, अहो सगळ्या जगाला, या देशाला, या देशातील सगळ्या प्रतिगाम्यांना पुरून उरणारा एकच सैनिक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहे. त्याच्यामुळे घाबरण्याची आपल्याला मुळीच गरज नाही. त्याच्यामुळे मी तर आश्वस्त आहे. आणि या आश्वस्तपणातूनच, जसं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा उल्लेख इथे मगाशी झाला की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मूकनायक या वर्तमानपत्राच्या माध्यमातून आपल्या मूक लोकांचा आवाज मांडण्याचं काम केलं. वर्तमानपत्रातून जे मूक लोक आहे, शोषित लोक आहे, दलित लोक आहे, पीडित लोक आहे, यांचा आवाज मांडण्याचं काम या वर्तमानपत्रामधून केलं. आणि सोबतच हा आवाज जो आहे डिसिजन मेकर्स जे आहे सरकारपर्यंत पोहोचण्याचं सुद्धा काम केलेलं आहे. गेल्या 21 वर्षापासून मी दैनिक सकाळमध्ये काम करतो. त्याच्यापूर्वी 2-3 वर्ष नवराष्ट्रामध्ये काम केलं. त्याच्यापूर्वी मी सावनेर पोस्ट नावाचं एक साप्ताहिक जे होतं ते मी सावरगाव, सावनेर या भागातून आमचे आनंद शिंदे जे आहे खापतखेड्याला राहतात, त्यांच्यासोबत आम्ही ते चालवलेलं आहे. आणि मगाशी माझा जो उल्लेख ते झालेला आहे की इंजिनिअरिंग बॅकग्राऊंड आहे आणि जर्नलिझममध्ये, ते मी ठरवून जर्नलिझममध्ये आलेलो आहे. मी केवळ ॲक्सिडेंटली किंवा अचानक जर्नलिझममध्ये आलेलो नाही. त्याच्यामुळं या पत्रकारितेमध्ये काम करताना माझी पत्नी साक्षीदार आहे की दिवस रात्र मला पत्रकारितेचं जर काम असतं, काम तिथे एखाद्याला आवडलेली आणि त्याचं क्षेत्र, त्याचं हे असतो व्यवसाय जो असतो हा वेगळा असतो. त्याच्यामुळे आता अनेक प्राध्यापक आपल्याला माहिती आहे की ज्यांना आवड लेखनाची आहे, दिवसभर बिचारे त्यांना जी काही नोकरी करायची आहे ती करतात आणि मग सायंकाळी त्यांना जे साहित्य लेखनासाठी जी वेळ मिळते त्या वेळेमध्ये ते लेखन करतात, आपल्या आवडीनिवडी जगतात. परंतु माझी आवड ज्या क्षेत्रामध्ये होती त्या क्षेत्रामध्ये मला काम करता आलं. त्याच्यामुळे नॉनस्टॉप ज्याला आपण म्हणतो, आमचे विनायकरावजी इंगळे इथे आहे, त्यांना म्हणतो की आपण नॉनस्टॉप काम करतो आणि अधिक श्रम करणे, अधिक स्मार्ट वर्क करणे, आपण तेच करू शकतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या या विचाराने निघणारा जो प्रत्येक माणूस आहे हा
इतरांच्या तुलनेमध्ये अधिक स्मार्ट असतो, इतरांच्या तुलनेमध्ये अधिक श्रमशील असतो, इतरांच्या तुलनेमध्ये अधिक सम्यक विचार करणारा असतो. आज मला जे काही इथे एका महाराष्ट्रातल्या अत्यंत महत्त्वाच्या वर्तमानपत्राचा संपादक म्हणून जी माझी नियुक्ती झालेली आहे, ही नियुक्ती बाबासाहेबांच्या विचार मी अतिशय समर्पकपणे, अतिशय तन्मयतेने, अतिशय सत्यनिष्ठेने आणि प्रामाणिकपणे राबवून जे काही मी माझं या काळामध्ये काम केलेलं आहे त्याचं फळ म्हणून मला हे इथे मिळालेलं आहे. आणि आजचा जो सत्कार आहे किंवा आजवर जे माझे जे काही सत्कार झालेले आहे या नागपूर शहरामध्ये, एका सत्काराला एका नागपूर शहरातल्या महत्त्वाच्या वर्तमानपत्राचे संपादक होते आणि सभागृह खचून भरलेलं होतं. ते म्हणाले की प्रमोद, मी गेल्या 12-13 वर्षापासून संपादक आहे आणि माझा अशा या पद्धतीचा एकही सोहळा झालेला नाही आहे आणि तुझे सत्काराच्या वर सत्कार इथे नागपूर शहरामध्ये होते आहे. त्यानंतर आणखी दुसऱ्या एका वर्तमानपत्राच्या संपादकाच्या नागपूरच्या वर्धेला माझा सत्कार झाला. तो म्हणाला, प्रभू तुझे केवळ नागपूर शहरामध्ये सत्कार, राजूरीला सत्कार झाला, तुझा वर्ध्याला सुद्धा सत्कार होतो.